तर राम राम मंडळी. तर आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनण्याचा योग आला. तर याचं कारण असं झालं की न बनण्याचं कारण म्हणजे माझ्या लग्नाच्या घाईमुळे मला ब्लॉगला वेळ देता आला नाही. त्यामुळे आता इथून ब्लॉग तुम्हाला दिसत राहतील, आपापलं काम चालू राहील. तर मी आमच्या आजोळला आलेलो आहे. आजोळ म्हणजे आता माझी सासरवाडी असं समजा, कारण माझ्याच मामाच्या घरची मुलगी मी करून घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी शेतात आलो होतो. शेतात यायचं कारण असं आहे की खूप सारे आंबे वगैरे आमच्या मामाच्या शेतामध्ये आहेत आणि त्याच पद्धतीनं शेतातून गेलेला वडा, त्या वड्याला खूप असे जांभळाचे झाडं आहेत. तुम्ही पाहू शकता, हे मागालचं झाड जांभळाचं आहे आणि त्याच्यामध्ये एक कोणतं दिसत आहे, गुपी आहे गुपी. तर खूप अशी जांभळं असं दिसत नाहीत, परंतु खरंच खूप असे जांभळं आणि खूप अशी गोड जांभळं या ठिकाणी आहेत. तुम्ही पाहू शकता. आम्ही जांभळं या ठिकाणी घेतला, खाऊन खाऊन कंटाळा. एक एक जांभूळ बघा, मोठा लट जांभूळ आहे. काय दत्ता महाराज, खरं आहे का नाही? केवढं जांभूळ आहे? मोठं जांभूळ आहे. दत्ता आहे. आता माझा मेहून आहे. तर वरी आमच्या छोट्या मामाचा छोटा मुलगा गोपी तोंडात कॅरी बॅग धरून जांभळं चालू आहे. आम्ही खाऊन आता घरच्या जांभळं घेऊन जाणार आहोत. ब्लॉगची आठवण अशी आली मित्रांनो की गेल्या वर्षी जेव्हा जांभळाचं सीझन होतं त्यावेळेस मी आमचे काटे, गोटेश आणि सहदेव सर्व मित्रपरिवार आम्ही गेल्या वर्षी देव फिरायला जात असताना वाटले ते कडेला झाडाखाली ब्लॉग बनवलो आणि तेव्हा ती सुरुवात होती आमची माझ्या ब्लॉगची. त्यावेळेस बनवल्यामुळं मला आज आठवण आली की बा जांभळाचं योग आहे, जांभळं खाण्यासाठी आपण आलो आणि आपण आजही जांभळाच्या निमित्तानं ब्लॉग बनवला पाहिजे यासाठी बनवला. तर तुम्ही काही खाली पाहू शकता. हे बघा जांभळं, मोठे मोठे जांभळं आहेत. आई लय नंबर एक जांभळं. जांभळं मासळा हा कोण नाही गोब्या बात तो सया गोबे पडचाला. आज एकदा हार्ट फ्रॅक्चर होईल. आधी 2 वेळेस हार्ट फ्रॅक्चर झाल्यात आमच्या गोपीचे, म्हणून आधी सांगितलेलं बरं राहते. जांभळा जात ठिसूळ राहते गोपी, खाली येशील बरं का. तर मित्रांनो तुम्ही जांभळं खाण्यासाठी जावा. जांभळ हा शरीरासाठी चांगली गोष्ट आहे जांभळं खाणं, कारण ह्याच्यावर शुगर होत नाही, BP होत नाही, बरेचसे फायदे जांभळाचे आहेत. तर हे सांगण्याचं हेतू हीच आहे की सर्वांनी जांभळं खावा, मजा मस्ती एन्जॉय करा. तर मित्रांनो आपला हा छोटासा ब्लॉग, तर ब्लॉगची सांगता आज वार सोमवार, सर्वांनी याची दक्षता घ्या. हॉटेल भाग्यश्री याद आहे का, सध्या ट्रेंड चालू आहे. चला बाय बाय, राम राम.